करते होते, म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली। या स्पर्धेनिमित्त ज्यांनी आपल्याला सहकार्य दिलंय त्या सर्वांचं मनापासून आभार सर्वप्रथम व्यक्त करतो। या स्पर्धेनिमित्त आपल्याला इव्हेंट पार्टनर म्हणून ज्यांनी सहयोग केला असे अमेय क्लासिक क्लब, त्यांचं मनापासून आभार। गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, त्यांचं मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं मैदान या ठिकाणी दिलं गेलं आहे। प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी 1 वर्षाची फ्री मेंबरशिप अमेय क्लासिक क्लबच्या माध्यमातून दिली गेली आहे, त्याबद्दल संचालिका ग्रीष्मा पाटील मॅडम आणि आधारस्तंभ राजूजी पाटील साहेब नाना यांचं मनापासून आभार। त्याचबरोबरीनं या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलंय त्यामध्ये नगरसेवक रंजनदादा पाटील, सदानंद पाटील, त्याचबरोबरीने प्रफुल्ल साने साहेब नगरसेवक, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलंय। आदिराज बिल्डर्स म्हणजेच परेशदादा केणी यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लागलंय। त्यानंतर हार्दिकजी राऊत साहेब, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलंय। त्यानंतर MAT मोटर्स यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभले, त्यांचा मनापासून आभार। लंबोदर क्रिएशनचं मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलंय। मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी उत्तम ज्वेलर्सचे सर्वेसर्वा उत्तम सर यांच्या माध्यमातून ही बायसिकल आपण पाहतोय, त्यांचं मनापासून आभार। त्याचबरोबरीने या ट्रॉफीच्या दिसत आहेत त्या ट्रॉफीसाठी ज्यांनी स्पॉन्सर केलं आहे असे आपले रंजनदादा पाटील आणि फैयाजी शेख यांचं सुद्धा मनापासून आभार। त्याचबरोबरीने स्पोर्ट्स शॉपकडून आपल्याला सहयोग लाभलाय। 10 जीपर NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी टॉप 10 मध्ये झालेल्या मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी दिले गेले जीपर। त्याचबरोबरीनं पाटील स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, स्टुडंट स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून विनर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट्स या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले, त्यांचं मनापासून आभार। त्याचबरोबरीनं अमान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले, त्यांचं मनापासून आभार। तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक मॅचसाठी T-शर्ट ज्यांच्या माध्यमातून दिले गेले असे वैभव नवार प्लेयर टीमचे सर्व्हिसवर, त्यांचं मनापासून आभार। अमरा ॲपेरलचं सर्वाधिक महत्त्वाचं अमरा ॲपेरल्स राहीलबाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण तुमच्या ज्या अंगावरती किट आहे तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं गेलं होतं माफक दरामध्ये, त्यांचं सुद्धा मनापासून आभार। त्यानंतर विभूती नेटवर्क यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला मोफत नेट प्रोव्हाइड केला जातो, त्यांचं मनापासून आभार। त्याचबरोबरीनं माफक दरामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यावेळेला आपल्याला यूट्यूबचं थेट लाईव्ह प्रक्षेपण, तीच क्लॅरिटी, तोच जोश आणि तितकीच अचूकता पाहायला मिळेल, त्यांचं मनापासून आभार नितेश पाटील आणि संपूर्ण टीमचं। त्यानंतर डिजिटल स्कोरर आपल्याला लाभले, या सर्वांचा मनापासून आभार आहे। आमचे कॉमेंटेटर मित्र आहेत समाधान दादा काळे, त्याचबरोबर क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर, त्यांचं मनापासून आभार। आमचे ऑफिशियल त्यांचं मनापासून आभार। गंभीर असतील किंवा खालिद भाई असतील किंवा अन्य पंच असतील तर सर्वांचा मनापासून आभार। चुकून मागून कोणाचा राहिला असेल तर सर्वांचा मनापासून आभार, कारण लिस्ट खूप मोठी आहे, वेळ खूप कमी आहे आणि जितकं सांगता आलं तितकं सांगितलेलं आहे। लगेचच आपण मान सन्मानाकडे वळतोय। यावेळेला या स्पर्धेनिमित्त ज्यांच्या माध्यमातून अचूक पंचगिरी पाहायला मिळाली, सर्वप्रथम मी आमंत्रित करेल गंभीर पाटील यांना। गंभीर पाटील आपण यायचं आहे, तीच अचूकता, तीच समय सूचकता आणि ॲक्युरेट पंचाची भूमिका ज्याने पार पाडली। गंभीर पाटील आपण या, आपला फैयाजी शेख यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। मित्र हो, जोरदार टाळ्या वाजवात, कारण अचूकता काय आहे ती दाखवली आहे त्याने। पुढील पंच खालिद भाई, आपण सुद्धा या। खालिद शेख, त्यानंतर यापुढे डिजिटल स्कोरर सूरज जयस्वाल, रंजनदादा पाटील आपण समोर यायचे, आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। सूरज जयस्वाल साठी जोरदार टाळ्या। एकही चूक डिजिटल स्कोरिंग मध्ये केलेली नाही आहे आणि सलग 3 दिवस खूप चांगलं कार्य त्याच्या टीमने केलंय। त्यानंतर यापुढील सन्मान करण्यात केला जाईल त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वाणीतून मागील 3 दिवस आपल्याला ज्यांनी रिझवलं, अतिशय ॲक्युरेट समालोचन, त्याचबरोबरीने क्रिकेटमधील प्रत्येक गोष्टीची जाण असणारे, त्याचबरोबरीने क्रिकेटच्या खेळाला डायलॉगची साथ देणारे, त्याचबरोबर कोणी न दुखावता कसा चांगल्या प्रकारे खेळ करेल यासाठी वलय निर्माण करणारे एक सुप्रसिद्ध समालोचक, क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेले सर यांना मी विनंती करेल की आपण या, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल।
एक अनाउन्समेंट आहे. ज्या टीम टॉप 10 मध्ये दाखल झालेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी बॅट आणि सन्मान चिन्ह आहेत. बहुतांश संघ या ठिकाणी नसतील त्या त्यांनी जावेद मंसुरी याच्याकडून कलेक्ट करायचे आहेत. आता त्यांना कोणाला इथे देण्यात येणार नाहीत कारण कोण असेल कोण नसेल कोणी घेऊन जाईल. त्यामुळे जावेद मंसुरीकडे प्रत्येक संघासाठी एक बॅट आणि सन्मान चिन्ह आहे. ते तुम्ही जावेद मंसुरीकडून कलेक्ट करायचे. जे संघ टॉप 10 मध्ये दाखल झालेले नाही आहेत त्याच्यामध्ये गुरुदत्त, JCCB, निर्मल CC आदिराज, साई SC सायबा, JKCC अर्नाळा, इकरा वॉरियर्स, RCC, RV 1879, तेजस 11 आणि राजन स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. आपण पुढील बक्षीस वितरणाकडे वळतोय. या स्पर्धेमधील जे संघ लीग स्टेजमधून टॉप 10 मध्ये दाखल झालेत त्या संघांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यासाठी यावरती कोणत्याही प्रकारचा 6, 7, 8, 9, 10 असा नंबर नाही आहे. निव्वळ ही ट्रॉफी तुमच्या सहभागामुळे आणि तुमच्या सांघिक खेळाने तुम्ही टॉप 10 मध्ये दाखल झालात, नॉकआउट स्टेजपर्यंत आलात, त्याबद्दल तुम्हाला हा सन्मान दिला जाईल या ट्रॉफीच्या माध्यमातून. तर मी सर्वप्रथम त्या टीमला आमंत्रित करेल. टीम प्लेयर्स, कॅप्टन टीम प्लेयर्स आपण या. किशोरदादा पाटील. टीम प्लेयर्स कॅप्टन किंवा एक प्रतिनिधी कोणीही चालेल. चला वैभव नवार. किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. अनबिटेबल 3999 अनबिटेबल 3999 संघाचा संघनायक आपण सुद्धा या. मी विनंती करेल या पुढील पुरस्कार देण्यासाठी विशू गायकवाड लंबोदर क्रिएशनचे ओनर आपण समोर यायचे. आपल्या शुभ हस्ते अनबिटेबल 3999 अक्षय पाटील ज्यांना ही ट्रॉफी देऊन त्यानंतर पुढील संघ आहे आई भवानी मारंबळपाडा. उत्तम सरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाणार आहे. आई भवानी मारंबळपाडा, प्रवीण पाटील, विशाल पाटील कुणीही या. पुढील संघ त्यानंतर पुढील संघ आहे दुर्गेश 11 अर्नाळा. या किरण समाधानदादा काळे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. दुर्गेश 11 अर्नाळा. त्यानंतर पुढील संघ साईच्या दुर्गेश 11 आपण सुद्धा यायचंय. विनंती करेल तेजस मात्रे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल साईच्या दुर्गेश 11 या संघाला. दोन तीन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात आणि त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांनी वेळात वेळ काढून चांगली क्लॅरिटी आणि ॲक्युरेसी जी दाखवली, ज्याच्यासाठी जाणला जातो 75,000पेक्षा जास्त त्याचे सबस्क्रायबर्स आहेत असं पाटील नेटवर्क यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबरीने या मंचावरती ज्यावेळेस आम्ही कार्यरत होतो त्यावेळेला आमच्या जोडीने प्रत्येक कामामध्ये ज्याचा पुढाकार होता असा निशांत पिलाने याचा सुद्धा मनापासून आभार. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी सुद्धा होऊ द्यात. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, तितकं सोपं नाही आहे हे कार्य करणं. 260 खेळाडूंमधला फक्त एकच खेळाडू असा होता ज्याला सांगितलेलं प्रत्येक काम त्याने केलेलं आहे. बिना बोलता सुद्धा काही कामं केलेली आहेत आणि त्यामुळे ह्या टाळ्या वाजणं गरजेचं आहेत. कारण हा VPL हा फक्त असोसिएशनचा कार्यक्रम नसून संपूर्ण खेळाडूंचा होता. वसई तालुक्यातील प्रत्येक खेळाडूसाठी हे केलेला उभा केलेला प्लॅटफॉर्म होता आणि त्यासाठी सर्वांनी पुढं येणं गरजेचं होतं. त्यामध्ये निशांत पिल्ला असा एकमेव खेळाडू तो या ठिकाणी आला आणि त्याने सहकार्य केलं.
त्या या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळतोय. वैयक्तिक पारितोषिक त्या अगोदर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता. सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी होतं. विभूती नेटवर्क सायबा वर्सेस सायबा या दोन संघांदरम्यान झालेल्या मॅचमध्ये 23 धावांची वैयक्तिक खेळी करणारा प्रदोष बैको ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलमधील. प्रदोष आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट त्याचबरोबर NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं झिपर दिलं जात आहे. विनंती करत दिलीप शर्मा आपण या, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. प्रशांत खरत यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हे झिपर त्याचबरोबरीने वैभव नवार दादा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हे टी शर्ट देऊन गौरवण्यात येत आहे या सेमीफायनलमधील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळतोय. वन्स अगेन येस, नो डाऊट अबाउट इट, वन अँड ओनली प्रदोष बैकर. रंजनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं झिपर, वैभव नवार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं टी शर्ट देऊन गौरवण्यात येते प्रदोष बैकर यांना. खूप चांगली छाप सोडली प्रदोषने या स्पर्धेमध्ये. आपल्या कलात्मक फटक्यांनी आपले परफेक्शन दाखवून तर या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळतोय आणि वैयक्तिक पारितोषिक सर्वप्रथम दिलं जाईल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमधील कोण असेल? कोण? वेळ कमी आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाहीये हा पुरस्कार देण्यासाठी. येस, मी आमंत्रित करेल मंचावरती उपस्थित विशू गायकवाड यांना. आपण समोर याचा आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फायटर ऑफ द टुर्नामेंट आणि तो खेळाडू आहे वैभव पाटील फ्रॉम विभूती नेटवर्क सायबा. 3 झेल 1 रनआउट असं त्याचं काउंटिंग आहे पॉइंट्सचं आणि त्यामुळे पॉइंट्सच्या बळावरती हा खेळाडू ठरला आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक VPL सीझन 5 मधील. वैभव थांबायचंय. विशाल वैद्य यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस वैभव पाटील बाबू यांच्यासाठी. क्या बात आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल किशोरदादा पाटील यांना समोर यायचंय. सागर दिसले नाहीये या वेळेला. करण बेहराई फ्रॉम विभूती नेटवर्क 9 विकेट सर्वाधिक जास्त आहेत. एका मॅच मध्ये 4 विकेट घेतले होते आणि त्यानंतर पूर्णपणे कहाणी बदलवली आणि तो ठरतो सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील. यस, केदार देसाई. त्यामुळे स्कोरर जे असतात ना ते टीम मधले नसावेत असं वाटतं कधी कधी. केदार देसाई नाहीये, अजून कोण असेल? अनिकेत सुद्धा असू शकतो, प्रदोष बैकर सुद्धा असू शकतो, गौरव पाटकर सुद्धा असू शकतो, जयेश घरत सुद्धा असू शकतो. कोण असेल सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील ज्याने 3 विकेट काढलेत?
बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 3 विकेट काढलेले आहेत असा कोण खेळाडू असेल? रन्स तर कोणी सांगेल रे, आता विकेट सांगितल्यानंतर सांगा कोण बॅटर आहे तो. केदार देसाई फ्रॉम अष्टविनायक विरार. एक गोष्ट आवर्जून सांगेल, अनिकेतने प्रभावित केलं या हंगामामध्ये. मागील वर्षी आपल्याला राहुल मोरे मिळाला, या वर्षी आम्हाला अनिकेत मुळे मिळालाय. आणि आता अनिकेत मुळेने जे प्रभावित केलं होतं, परंतु ॲज पर कॅल्क्युलेटर, ॲज पर डाटा, याच्या बेसिसवरती हा खेळाडू ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 104 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 3 गडी त्याने बाद केलेत. दिसला नाही जास्त काही, परंतु ज्या प्रकारे तो झिजलाय त्या झिजल्याने त्याला हा पुरस्कार मिळतोय. वेल प्लेड केदार and hard luck in final. Man of the series. उसको क्या क्या देने का यार, वो तो बता. एक टी शर्ट नहीं दिया साला, सब बात ठीक है, चलो कोई दिक्कत नहीं है. या प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी भरपूर काही पारितोषिक आहेत. एक ट्रॉफी आहे आणि आमचे उत्तम जलेचे सर उत्तम सर यांनी ही सुंदर अशी बायसिकल या ठिकाणी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. त्याचबरोबरने अमॅ क्लासिक क्लबच्या माध्यमातून 1 वर्षाची फ्री मेंबरशिप आहे. आणि या सर्व पारितोषिकांचा मानकरी ठरतोय एक खेळाडू जो 260 मध्ये खेळला, ज्याने मैदान अक्षरशः गाजवून सोडलं. मोक्याच्या क्षणी गरजेच्या वेळी बॅटिंग केली. सातत्यानं तो आपल्या संघासाठी त्याच प्रकारची कामगिरी करतो. तोंडाने नव्हे बॅटने जास्त बोलतो असा एकमेव खेळाडू प्रदोष पैकर, मिस्टर परफेक्ट फ्रॉम सायबा. उत्तम सरांना विनंती करेल की उत्तम सर समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाणार आहे. ग्रँड एंट्री. प्रदोष यायचंय. सिरीज मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी रणजितदादा पाटील. उत्तम जलदचे सर्व उत्तम सर यांच्या शुभ हस्ते ही दिलेली बायसिकल मॅन ऑफ द सिरीज. आज प्रदोषला एवढी खुशी झाली असेल ना, ज्या वेळेला साहेब SPLच्या माध्यमातून पहिल्यांदा सायकल ठेवली गेली आणि ती ज्यावेळेला जिंकली होती ना, त्यावेळी जेवढी खुशी झाली होती ना, त्यावेळी खुशी यावेळेला झाली असेल, कारण VPL मध्ये पहिल्यांदा त्याने मॅन ऑफ द सिरीज घेतली आहे. ग्रेट अचिव्हमेंट, मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अमॅ क्लासिक क्लबकडून 1 वर्षाची फ्री मेंबरशिप आहे, त्याचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. 2 शब्द मनोगत या सिरीजबद्दल तुझं नक्कीच मी विचारेल प्रदोष. काय मनोगत बोलायचं. खूप चांगला खेळ गेला आणि खूप आनंद वाटतोय. VPL जिंकलेलाचा आनंद त्यापेक्षा जास्त आहे. आणि त्यापेक्षा जास्त आनंद तर ऋषीचं स्वप्न होतं, ते आम्ही आज सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं आहे, त्याचा खूप जास्त आनंद आहे. थँक्यू प्रदोष, अतिशय चांगले शब्द म्हटलं. यावेळेला चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी टॉस केला जाईल. विभूती नेटवर्क आणि मॉडर्न आर्ट या 2 संघांदरम्यान हा टॉस असेल, कारण हे पारितोषिक मॉडर्न आर्ट आणि हितविक 24 हे 2 संघ आहेत. दोन्ही कॅप्टन या. अजून एक खेळाडू यावर्षी लाईमलाईटमध्ये आलाय, गेल्या वर्षी पण खेळला. अतिशय दर्जेदार क्लासिकल बॅटिंग आणि गुड कॅप्टनशिप ज्याची पाहायला मिळाली. हेमंत घाडेगावकरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ट्रेमेंडस प्लेयर. 4थ्या 5साठी टॉस केला जातोय. हितविक 24 आणि छाप हेड कॉल केलाय. कोण जिंकलाय? कोण जिंकलाय? दोघांनी टाळ्या वाजवल्या. मॉडर्न आर्ट का? ठीक आहे, काय हरकत नाही. मग तिथं थांबलास तरी चालेल आणि जाऊन आलास तरी चालेल. 5चं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल फैयाजी शेख यांना. आपण समोर यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. हितविक 24 रणजितदादा पाटील आणि टीम, जोरदार टाळ्या.
सिद्धार्थ राय मोनूने प्रभावित केलं. त्याचबरोबर प्रणय म्हात्रे दिमागात झळकला या संघाच्या माध्यमातून. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल. दिलीप शर्मा आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. हे पारितोषिक देण्या अगोदर नक्की 2 शब्द मला बोलावेसे वाटतात. मॉडर्न आर्ट मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी ऑलमोस्ट अंडर-21 ची टीम होती. ज्यावेळेला लिलाव प्रक्रियेदरम्यान हेमंत बसला होता. आज नाही आहे, 2 ते 3 वर्षामध्ये जरी हा खेळाडू लाईमलाईटमध्ये आला असला तरी तुम्हाला मी 7 ते 8 वर्षापूर्वीची कहाणी सांगतो. 9 स्टार म्हणून एक संघ होता, कोपरीमधून तो खेळायचा. आणि त्या संघामध्ये त्या अगोदर त्याचा स्थानिक संघ त्याच्या भावाने चालू केला होता विघ्नहर्ता. त्या विघ्नहर्तामध्ये खेळत असताना हा धडे त्याच्या भावाकडून घेत होता. तिथून पुढे येत असताना ज्यावेळेला आम्ही खेळायचो त्यावेळेला हा येऊन सर्वांच्यामधून चांगली कामगिरी करायचा. आता यंगस्टर म्हणून फॉर्मला जरूर आलाय, वय त्याचा कमी जरूर आहे, परंतु त्याचा खेळाचा जो एक्सपिरियन्स आहे तो तब्बल 8 ते 9 वर्षांचा आहे. व्हेरी सेन्सिबल प्लेअर, यंगस्टरमध्ये सर्वाधिक टॅलेंटेड खेळाडू म्हणून म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. हेमंत गाडीगावकर प्लीज यायचंय. मॉडर्न आर्ट, व्हॉट अ टीम परफॉर्मन्स, व्हॉट अ कॅप्टन्सी अँड व्हॉट अ मॅग्निफिसंट गेम शोइंग हिअर. सुपर्ब. कॉंग्रॅच्युलेशन हेमंत. त्यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी नक्कीच आमंत्रित करेल लॉसन कोरिया आहे ना, वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि तृतीय पारितोषिक पटकावणारा संघ आहे. मित्रांनो, ज्या वेळेला पहिला सामना झाला त्या पहिल्या सामन्यामध्ये 35 धावांना आय थिंक मला वाटतं डिपेंड केलं होतं. 35 धावा. त्यावेळेला वाटलं सुद्धा नव्हतं की विभूती नेटवर्कची साईड ज्या प्रकारे खेळली आहे ती इतक्या मोठ्या स्तरापर्यंत येईल. परंतु त्या 35 धावांना गौरव पाटकरच्या नेतृत्वाखाली त्या टीमने लक्षात ठेवलं. करण बेरायचा परफॉर्मन्स ज्यासाठी त्याचं स्थान साहेबामध्ये जाणलं जातं त्यांनी ते दाखवून दिलं पुन्हा एकदा. आणि पुनश्च एकदा ज्या टीम कॉम्बिनेशन म्हटलं की त्यामधून वैभव पाटील चमकलाय, सूरज चव्हाण ॲज युजल चमकलाय आणि बाकी सर्व दुर्गेश गोरे त्यानंतर राहुल परदेशी ज्या प्रकार परफॉर्मन्स केलाय खरोखर वाखाणण्याजोगे. जोरदार टाळ्या विभूती नेटवर्क साहेबासाठी प्लीज. संघनायक आपण यायचंय. संघ मालक राहुल ठाकूर आणि टीम मेंटर समाधान काळे त्याचबरोबरीने लॉसन कोरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. या स्पर्धेमधील उपविजेतेपद त्या अगोदर अष्टविनायक विरार. या हंगामामध्ये या संघाने वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्थान मिळवलं. सर्वप्रथम रजिस्टर झाली टीम आणि त्यानंतर त्यांनी जो परफॉर्मन्स केला आहे लीग स्टेजच्या मॅचेस किंवा नॉकआउटमध्ये अतिशय वाखाणण्याजोगे आहे. त्यांचं घवघवीत यश सुद्धा त्यांना मिळालं आहे. नवीन त्या संघामधून सुद्धा एक यंगस्टर पुढे आला आहे. चांगला लेदर क्रिकेट खेळतो. टेनिस क्रिकेट ओव्हरमध्ये चांगली त्याची खेळी आहे. आज अंडरआर्म बॉक्समध्ये आपली धमक दाखवतोय. मध्यंतरी तर आपण पाहिलं टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत होता. अनिकेत मुळे मिळालेलं नवीन सोनं आहे या VPL दरम्यान आणि त्याचा तो संघ आहे केदार देसाईच्या साथीने खूप चांगल्या पद्धतीने खेळला आहे. या स्पर्धेमधील उपविजेता भूषणारा संघ आहे टीम अष्टविनायक विरार. प्लीज कम. रंजनदादा पाटील आणि फैयाजी शेख यांच्या शुभ हस्ते हे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अनिकेत मुळे आणि त्याच्या संपूर्ण टीमला उपविजेतेपद त्यांनी भूषवलंय आणि खरोखरच सर्वांच्या नजरा आपल्याकडे अजून मानाने झुकवलंय. जी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. जी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल मिळालेली आहे प्रदोष बैकरला. तो ती सायकल देऊ इच्छितो भावेश गर्दीला जे BG स्पोर्ट्सचे ओनर आहेत त्यांना. तर प्लीज भावेश या आणि ते कलेक्ट करायचे आहे. प्रदोषच्या माध्यमातून तुम्हाला दिले गेलेलं हे सुंदर आणि सुबक असं गिफ्ट. भावेश या, आपल्याला ही सायकल देण्यात येते. कालपर्यंत मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट दिल्या जायच्या. आज मॅन ऑफ द सिरीजची इतकी मोठी सायकल दिली जाते. हे उदार
मन फक्त वसईवीरांमधल्याच क्रिकेटपटूमध्ये असू शकतं. अतिशय चांगली बाब आहे, प्राऊड मोमेंट आहे अशा खेळाडूंसाठी. दोन शब्द ह्याच्यासाठी आहेत कारण हा भावेश गर्दी आपण ह्याला कधी पण सांगितलं बाबा आम्हाला आजच्या आज बॅट पाहिजे बनवून, कशी पाहिजे, किती वजनाची पाहिजे, काही कसला विचार न करता लगेच बॅट देतो आम्हाला बनवून. त्यासाठी त्याचे आभार. थँक्यू. तुम्हाला काय गाणं वगैरे रेडी ठेवायचं ठेवू शकता, कारण नंतर जास्त काही ते नसणार आहे. पुनश्च एकदा वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 5 मध्ये सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे. त्याचबरोबरीने संपूर्ण टेक्निकल आणि डिजिटल टीम, ऑफिशियल टीम, आमचा समालोचन कक्ष, त्यांच्या माध्यमातून लागलेलं त्या स्टुडिओमध्ये सर्व स्कोरर आणि समालोचक त्यांचं मनापासून आभार. सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आभार. असोसिएशनमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं चुकून पुनश्च एकदा सांगतोय, कोणाचं चुकून राहिलं असेल तर माफी असावी, पण आपलं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून आभार आहे. ही स्पर्धा तसंच एक सन्मान राहिला आहे आपला, जे आपण 3 दिवस कॉमेंट्री ऐकली, आपण त्यांचा सन्मान अजून केलाच नाही. असं भरत मोरे सर यांनी समोर यायचं आहे. मी प्रशांत घरत यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. तसंच अजून एक व्यक्ती होता जो आपल्याशी 3 दिवस आपल्याबरोबर होता, असं समाधान काळे, ह्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या व्हावे. थँक्यू समा. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करेल, जरा लक्ष द्या. या स्पर्धेसाठी आतुनात मेहनत केली आहे सर्वांनी, जितका बेस्ट देता येईल तितकं दिलेलं आहे. प्रत्येकाची कामगिरी तितकीशी मोठी आहे. आता काही जर का कार्यकर्ते म्हणजे काही सदस्य वगळता एक्सेप्शनल कामगिरी कोणाची चांगली राहिली आहे. लॉसन कोरिया आहेत, रंजनदादा पाटील आहेत, सर्वाधिक मोठी कामगिरी ऋषिदादा देसाई, आजी ते मला वाटतं गेलेत की काय, गेलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा फैयाजी शेख आहेत, यांची कामगिरी, वैभव नवार, त्यानंतर दिलीप शर्मा यांची खूप मोठी आहे. किशोरदादा पाटील, त्यांच्या घरी लग्न होतं तरीसुद्धा त्यांनी जितका देता येईल तेवढा वेळ दिला. 3 दिवस तरी ते या ठिकाणी हल्लेले नाही आहेत. हे सर्व आमचे सिनियर पर्सन आहेत आमच्या संपूर्ण कमिटीमध्ये, तर सर्वांचं मनापासून. प्रशांतला सुद्धा जितका वेळ मिळाला त्याच्या बिझी शेड्यूलमधून त्याने तो काढून दिला आहे, आणि त्यामुळे या सर्व असोसिएशन मेंबर्स खरोखरच मनापासून आभार आहे, कारण इतकी चांगली स्पर्धा वसई तालुक्यासाठी या ठिकाणी जाणून दिली आहे. काही उणीवा वाटल्या असतील कोणत्याही टीम कॅप्टनला किंवा बाकीच्यांना, तुम्ही ही गोष्ट आम्ही चांगली अजून करू शकता अशी सजेशन देऊ शकता नेक्स्ट इयरसाठी. असं काही नाही आहे की आम्ही 100% सगळंच काम चांगलं ॲक्युरेट असं केलं आहे, पण आमचा जितका देता येईल तेवढा चांगला बेस्ट दिला आहे. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे तुम्ही जो सहकार्य केलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबरीने पुढील पारितोषिक देण्या अगोदर तुझ्याकडे सुद्धा येईल, परंतु पहिलं तुझ्याकडे येतो, नंतर मी माझ्या पारितोषिकाकडे जाईल. सॉरी थोडा वेळ घेतो तुमचा, पण एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की क्रिकेट हा खेळ असा आहे ना की आपल्याला सगळ्यांना एकत्र जमवतो, ही गर्दी जमवतो. हा क्रिकेट खेळ आहे. आणि VPL विरार प्रीमियर लीग हा असा एक कॉन्सेप्ट आहे. हे जे कमिटी मेंबर्स आहे किंवा ही जी व्यक्ती आहेत हे सुद्धा एक बिझी शेड्यूलमधून आपला वेळ काढतात आहे. पण ते का वेळ काढतात आहे, कारण का आपलं विरार पुढे जावं, आपलं क्रिकेट पुढे जावं, त्यासाठी वेळ काढतात आहे. तर माझी एक कळकळीची एवढीच एक विनंती असेल की मित्रांनो, 260 खेळाडू तुम्ही होते, पण 260 खेळाडूंनी हा विचार करा की पुढच्या वर्षी ते 460 झाले पाहिजे किंवा 560 झाले पाहिजे. एवढी मोठी टुर्नामेंट ही झाली पाहिजे. आणि त्या सर्वांनी या पॅनलला साथ द्या, यांना पुढे न्या. आज आपण सायकल ठेवली आहे, उद्या मोटरसायकल असेल, परवा 4 व्हीलर असेल, तर ही स्पर्धा एवढी मोठी घेऊन जायची आहे. तर तुम्ही या सर्वांना साथ द्या, सर्वांनी मिळून इकडे काम करा, सर्वांनी साथ द्या. नक्कीच आपला वसई विरारची ही लीग एक IPL पेक्षा मोठी ठरू शकेल. हेच माझे 2 शब्द होतं. धन्यवाद. यस, थँक्यू. पुन्हा एकदा एकच सांगेल, 20 संघ होते, 20 संघांमधून एक असा संघ
ज्याने खरोखरच खूप चांगला खेळ दाखवला म्हणून तो फायनलमध्ये आला. त्याच्या नावाची जी दहशत आहे गेली तर 25 ते 26 वर्ष आपण पाहतोय. 26 जानेवारी 1995 हे पहिलं विजेतेपद भूषवणारं त्या संघाचं इतिहास आहे. आणि त्यानंतरची जी रथ आहे ते अजूनपर्यंत चालू ठेवलं आहे. आणि आज या VPL मध्ये जिंकणं त्यांचं स्वप्न होतं आणि अखेरकार त्यांनी इथे ते स्वप्न पूर्ण केलं आहे. त्या सर्व खेळाडूंना आणि त्या संघ मालकाला, त्या संघ नायकाला त्यांना मी आमंत्रित करेल हे विजेतेपदाचं चषक घेण्यासाठी. पहिला वर्ष दुर्गेश 11, दुसरा वर्ष दुर्गेश 11, तिसरा वर्ष तेजस 11, चौथा वर्ष साई असती आणि 5वा कोण हा प्रश्न होता. प्रश्नाचं उत्तर मिळालंय, सुरेश प्रसाद मिळालं प्रश्नाचं उत्तर. आणि फायनली द 5th सीझन विनर इज टीम सायबा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. येस, सॉन्ग चालूच राहील. पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून आभार. जे संघ या ठिकाणी पार्टिसिपेट करत असताना पाहायला मिळाले. प्रत्येक खेळाडूचं मनापासून आभार. आणि VPL सीझन 5 या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. थँक्यू सो मच. अजून काही एका दोघांचे आभार मानायचे राहून गेलेत. नितेश पाटील, तेजस 11, त्यांनी सुद्धा खूप जास्त मेहनत घेतली, त्याचं सुद्धा मनापासून आभार. कौस्तुभ मेहरचं सुद्धा मनापासून आभार. खूप चांगली त्यांनी सुद्धा साथ दिली या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. थँक्यू सो मच.